मतदान झालं आणि एक्झिट पोल सुरू झाले. त्यात एक गंमत प्रकर्षाने दिसली. देशात 300 ते 350 जागा जिंकून तिसऱ्यांदा मोदी सरकार येण्यावर जवळपास सगळेच चॅनल ठाम दिसले. महाराष्ट्रात मात्र युतीपेक्षा आघाडीचा चमत्कार होण्याच्या शक्यता दाखवण्यात आल्या. असं कसं होईल हो? मुळात कोणत्याही पक्षाची सत्ता येण्यासाठी यूपी, महाराष्ट्र, राजस्थान अशी मोठी राज्य महत्वाची असतात. त्यामुळे भाजपनेही महाराष्ट्रावर जास्त लक्ष केंद्रित केले होते. मग एक्झिट पोलवाले देशात भाजपचं सरकार येईल यावर एकमत दाखवताना महाराष्ट्रात मात्र ठाकरे पवारांना सहानुभूती हा नॅरेटिव्ह सेट करतानाच दिसले होते. हे सगळं पाहून हसू येत होतं. मुळात एक्झिट पोल हे फक्त अंदाज असतात. अलीकडच्या काळात तर बहुतांश एक्झिट पोल सपशेल चुकल्याचे दिसते. आता नगरचंच उदाहरण पाहिलं तर विखे लंके लढतीत विखे हरतील, भाजपला धक्का, विखेंचं पार्सल उत्तरेत पाठवणार वगैरे वगैरे कित्येक चॅनलने घसा ओरडून सांगितलं. आता आम्हाला सांगा, हे एक्झिट पोलवाले आपल्या प्रेक्षकांपैकी कोणाला भेटलेत का हो? अमक्या तमक्या सर्वेवाले आमच्याकडे आले होतं असं एकतरी उदाहरण कमेंटमध्ये सांगा. मग आता सांगा, हे अंदाज म्हणजे फक्त ढगात गोळ्याच आहेत की नाही? फक्त सहानुभूतीची लाट या एकाच मुद्द्यावर निवडणुका जिंकता येत नसतात मित्रांनो. दक्षिणेत विखे लंके लढतीचं व उत्तरेत लोखंडे वाकचौरे लढतीचं विश्लेषण आम्ही गेल्या 3-4 महिन्यापासून करतोय. पक्ष बदलापासून ते तिकीट मिळवण्यापर्यंत आणि मतदानाच्या टक्केवारीपासून विजयाच्या गणितापर्यंत आम्ही आमचे सगळे अंदाज आतापर्यंत मांडले. त्यात आमच्या निकालाच्या अंदाजाला जरी 24 तास बाकी असले तरी बाकीचे आम्ही मांडलेले सगळेच अंदाज तंतोतंत खरे ठरलेत. भाजपचं तिकीट विखेंनाच मिळेल, लंके शरद पवार गटात येतील, राणी लंकेऐवजी निलेश लंके उभे राहतील, राम शिंदे हे विखेंशी जुळूनच घेतील, असे आमचे सगळे अंदाज परफेक्ट ठरले. आता विखेंच्या विजयाचं बाकी ते आम्ही पहिल्यापासून करतोय, तेही उद्या खरे ठरेलच. आम्ही ना विखेंचे कार्यकर्ते ना लंकेंचे, फक्त निर्भीड आणि सडेतोड आणि सत्याची कास धरून आम्ही पत्रकारिता करतो. खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणण्याची धमक आमच्यात आहे. 2019च्या निवडणुकीपेक्षा 2024च्या निवडणुकीत विखेंचं लीड कमी राहील यावर आम्ही ठाम आहोत. गेल्या वेळी विखे 3.25 लाखांपेक्षा जास्त मताने निवडून आले होते. यावेळी परिस्थिती थोडी वेगळी होती. निलेश लंकेंनीही पूर्ण ताकदीने उडी घेतली होती. प्रामाणिक कार्यकर्त्यांचा संच लंकेंकडे होता. सर्वसामान्यातला उमेदवार असं बिंबवण्यात लंके यशस्वी ठरले होते. विखेंवरील नाराजांना एकत्र करण्यातही लंकेंना यश आलं होतं. पण म्हणून विखे हरतील हे अतिशयोक्ती वाटतं. वरवर दिसणाऱ्या सगळ्या शक्यता पाहता सोशल मीडियावरील पंडितांनी आणि मेनस्ट्रीम मीडियातील चाणक्यांनी विखेंचं खरं नाही असा नॅरेटिव्ह सेट केला. मात्र तसं नसतं. दिसणारे 10% असतात, ओरडणारे 20% असतात. मात्र उरलेल्या 70% सायलेंट वोटरवर हार जीत ठरत असते. या सायलेंट वोटरलाच अनेकांनी हिशोबात धरलं नाही. सुशिक्षित, तरुण, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक, लाभार्थी आणि काही प्रमाणात शेतकरी हे या सायलेंट वोटरमध्ये मोडतात. या सायलेंट 70% वोटरपैकी 40% मतदाराचं कोणाला मतदान करायचं हे आधीच ठरलेलं असतं. प्रश्न राहतो तो उरलेल्या 30% सायलेंट वोटरचा. या 30% सायलेंट वोटरच्या मनात काय चाललंय हे त्याच्या स्वतःखेरीज कोणालाच समजत नाही. प्रत्यक्ष मतमोजणीच्या दिवशी त्याचा कल समजण्यास सुरुवात होते. मग एक्झिट पोलवाल्याचे अंदाज नेमके कसे येतात हा प्रश्न पडतो. बरं मला एक सांगा, आपल्यापैकी कोणाकडे एक्झिट पोल घेणारे आलेत का? नाही ना. मग त्यांनी विजयाची गणिती कशी मांडली? एसी ऑफिसमध्ये बसून कधीच मतदानाचा कल समजत नसतो. नगरी पंचने मतदानापूर्वी थेट ग्राउंडवर जाऊन निवडणुकीचे विश्लेषण केले. मतदारांच्या मनातील प्रश्न, त्यांच्या मनातील खतखत, त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या. विखे की लंके या एकाच प्रश्नावर सुमारे लाखभर लोकांच्या भेटी घेतल्या. त्याच आधारावर वार्डातले, गावातले, तालुक्यातले अंदाज काढले. त्या अंदाजानुसार विखेंचे पारडे आम्हाला जड वाटले. ते का जड वाटले याचे विश्लेषणही प्रत्येक व्हिडिओत केले. मुळात ही निवडणूक स्थानिक नेत्यांपेक्षा राष्ट्रीय नेत्यांच्या चेहऱ्याकडे पाहूनच झाली. विखे व लंके अशी लढत असली तरी मोदी व शरद पवार यांच्यातच खरा सामना रंगला. लढत रंगतदार झाली. मात्र मोदी मॅजिकपुढे पवारांचे सहानुभूतीचे कार्ड काहीसे निष्प्रभ वाटले. प्रचार यंत्रणा, सभा, नियोजन या सगळ्याच बाबी विखेंच्या पारड्यात उजव्या ठरल्या. प्रचारासाठी मिळालेले कमी वेळेत लंके तुतारी गावखेड्यापर्यंत पोहोचवण्यात नक्कीच यशस्वी ठरले. मात्र ती सहानुभूती मतांमध्ये कन्व्हर्ट करण्यात त्यांना फारसे यश आले नाही. खेड्यापाड्यात व वाड्या वस्त्यावर तुतारी चांगली चालली. त्या उलट नगरी भागात मोदींचा करिश्मा कायम राहिला. मात्र या दोन्ही ठिकाणी असलेल्या 70% सायलेंट वोटर हा पवारांपेक्षा मोदींकडे जास्त प्रमाणात वळाला.
हेही तितकेच खरे. असो, पुढच्या 24 तासात प्रत्यक्ष निकाल येईल. शेवटी प्रत्येकाने मांडलेल्या अंदाजापैकी कोणाचा अंदाज बरोबर होता हेही कळेलच. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक व शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत जय महाराष्ट्र.